आणि आठवले साहेबांची परवानगी घेतली मी. मला ठाण्याला लहान मुलांचा कार्यक्रम आहे, टॉकलर इम्प्लांट बसवला आहे आणि पहिल्यांदा ते ऐकणार आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला ठाणे जायचं आणि आपण बऱ्याच हजारो लोकांच्या मुलांचं ऑपरेशन केलं. म्हणजे हे ऑपरेशन नाही 22चं. आणि आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की आठवले साहेबांच्या मंत्रिपदाला 10 वर्ष होत आहे. म्हणजे मोदी साहेबांना 12 वर्ष आणि तुम्हाला 10 वर्ष, ती पण भरून तुम्ही काढणार पुढे. आणि सर्व उपस्थित आठवले साहेबांवर प्रेम करणारे चाहते बांधवांनो आणि भगिनींनो, आजचा आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे. कारण आठवले साहेबांचं व्यक्तिमत्व नेहमी, आठवले साहेब म्हणजे चालतं बोलतं आपलं काय त्याला म्हणतात विद्यापीठ आहे. बाबासाहेबांचे विचार ज्यांनी आपल्या हृदयात साठवले त्यांचं नाव आहे आठवले. अरे तुमचा 10 वर्ष तुम्ही मी काहीतरी बोलायला पाहिजे ना. आज आठवले साहेबांना मी सांगू इच्छितो, आज तुमच्या मंत्रिपदाला झाली 10 वर्ष. तुमच्या मंत्रिपदाला झाली 10 वर्ष. तुमची प्रगती बघून होतोय आम्हाला हर्ष. मी आठवले साहेबांना राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून त्यांना पुढे आणखी काम करण्याची शक्ती ताकद मिळो अशा प्रकारे शिवसेना परिवाराच्या वतीने देखील मनापासून शुभेच्छा. सामाजिक न्यायाची धगधगती मशाल म्हणजे रामदास आठवले. सर्वसामान्य माणसाचा बुलंद आवाज म्हणजे रामदास आठवले. दलित पॅन्थर मधल्या चळवळीचे ते खरे पॅन्थर म्हणजे रामदास आठवले. आठवले साहेब म्हणजे केवळ एक राजकीय नेते नाही, तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे खरे अनुयायी, सच्चे पाठीराखे आहेत. त्यांचे सच्चे एकनिष्ठ अनुयायी आहेत. रस्त्यावरचा संघर्ष असो किंवा संसदेमधला आवाज असो, संसदेतली त्यांची भाषणं असो, आठवले साहेबांनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.